आबा, खरं तर आपण ज्या वेळेसपासून करमाळा तालुक्याच्या वीज समस्येचा प्रश्न पाहतो त्यावेळेस रायगावकडे प्रामुख्याने पाहिलं जातं की त्या ठिकाणी विजेचा गहन प्रश्न आहे असं समजलं जातं. ज्यावेळेस आपण आमदार झाला त्यावेळेस 2018 साली तेथील प्रश्न सुटावा यासाठी आपण मंत्री महोदयांना आपण काय पाठपुरावा केला होता, निवेदन दिली होती आणि त्या संदर्भात तसे सोशल मीडियावर सुद्धा ते आपले पत्र सुद्धा व्हायरल झाले होते. आणि उद्या आता कुठेतरी त्याचं लोकार्पण सोहळा आपल्या हस्ते संपन्न होत आहे, काय सांगाल? आता ते कसं आहे, काही लोकांचं असं काय म्हणणं आहे की आमच्या काळात झालं, जे पाठीमागे जे आमदार होते ते सांगतायत की मी ह्याचा पाठपुरावा केला किंवा माझ्यामुळे ते झालंय. परंतु ही वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडतोय की दिनांक 12 जानेवारी 2016 रोजी ऊर्जा मंत्रींना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रायगाव 3311 KVA सबस्टेशन मागणी केली. त्याच्यानंतर दिनांक 20 जानेवारी 2016 रोजी रायगाव सबस्टेशन मंत्रालय बैठक घेण्याची मागणी. दिनांक 2 मार्च 2016 रोजी अधिकाऱ्यांच्या मंत्रालयीन बैठकीचा अहवालाची प्रत प्राप्त झाली. दिनांक 16 जुलै 2016 ऊर्जा मंत्रींना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचेकडून रावगाव सबस्टेशन विषयी मंत्रालयात दुसऱ्या बैठकीचे आयोजन. दिनांक 16 जुलै 2016 रोजी मंत्रालय बैठकीनंतर तातडीने बारामती परिमंडळ टिप्पणी अहवाल नियोजित रावगाव सबस्टेशनचा समावेश. दिनांक 17 डिसेंबर 2016 ऊर्जा मंत्रींना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत रावगावसह करमाळा मतदारसंघातील वीज समस्या सोडवण्यासाठी मागणी. जुलै 2017 मधील नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सभागृहात रावगाव सबस्टेशनचा प्रश्न मांडला. तारांकित प्रश्न मार्च 2018 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात रायगाव सबस्टेशन बाबत प्रश्न मांडला. दिनांक 12 एप्रिल 2018 रोजी रायगाव 3311 KVA सबस्टेशन मंजुरी मिळाली व जागा पाहणीबाबत महावितरणकडून पत्र देण्यात आले. दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी रावगाव येथील 3311 KVA सबस्टेशनसाठी गायरान जागेची मागणी केली, परंतु गायरान जागा उपलब्ध झाली नाही. दिनांक 4 मे ते 17 मे 2019 दरम्यान गायरान जागा उपलब्ध न झाल्याने खाजगी जागा खरेदीबाबत पत्रव्यवहार. दिनांक 15 मे 2019 रोजी खाजगी जागा मालक बबन भागवत बर्डे यांच्याबरोबर रायगाव सबस्टेशनसाठी जमीन खरेदीसाठी करारनामा. दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी गट नंबर 510/10 मधील जागेचे शासकीय मूल्यांकन. दिनांक 1 ऑक्टोबर 2019 सदर खाजगी जागेबाबत महावितरणकडून खरेदी आदेश देण्यात आले. त्याचबरोबर माजी आमदार संजय शिंदे यांनी दिनांक 24/9/2021 पत्रामध्ये रायगाव 3311 KVA सबस्टेशन सन 2018 मध्ये मंजूर झाले असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. रायगाव येथील शेतकरी बबन भागवत बर्डे या शेतकऱ्याने त्याची गटजमीन 510/10 मधील क्षेत्र खाजगी वाटाघाटीने रायगाव सबस्टेशनला देण्यासाठी दिनांक 15/5/2019 रोजी धनराज भारती उपकार्यकारी अभियंता महावितरण करमाळा यांच्यासोबत करारनामा केला होता. परंतु सदर रायगाव सबस्टेशन हे 3311 KVA उभारणीचे श्रेय मला जाईल म्हणून श्री
संजय शिंदे यांनी आमदार झाल्यानंतर सदर सबस्टेशनचा कामात दीर्घाई करून रावगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांचे विजेपासून वंचित ठेवण्याचे महापाप त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जर असा माझ्यासारखा पत्रांचा पाठपुरावा केलेला असेल, काय जर शासकीय दप्तरी त्यांची नोंद निघत असेल तर त्यांनी मला दाखवावी. खरं तर आता आपण रायगाव सबस्टेशनचा हा संपूर्ण इतिहास या ठिकाणी वाचून दाखवला. हो, परंतु करमाळा तालुक्यामध्ये अशा अनेक वीज समस्यांसंदर्भात जे काय सबस्टेशनचा असेल किंवा इतर मंजुरींचा विषय असेल होय, तो आहे. होय. त्या अनुषंगाने इतर त्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? आता पुढील पाठपुरावा आमचा चालू आहे. पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून डोकरी सबस्टेशन जागा उपलब्ध आहे. कोंबे जागा खरेदी अंतिम टप्प्यात आहे. ही दोन्ही सबस्टेशन भविष्य काळामध्ये लवकरात कशी होतील याकडे माझं लक्ष आहे. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी आहे, परंतु विजेअभावी आणि आता तर आपण पाहतोय की या तालुक्यामध्ये अतिशय लाईटची परिस्थिती बिकट आहे. कारण 10-10, 15-15 मिनिटाला अर्ध्या तासाला वीज खंडित होते, परत येते, पूर्ण क्षमतेने चालत नाही. तर या गोष्टीवर सुद्धा शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं हे शेतीवर जीवन आहे. आणि मग अशा अवस्थेत शेतकरी आज भरडला जातोय की पाणी असून सुद्धा लाईट नसल्यामुळं अतिशय तुम्हाला सांगतो शेतकरी या प्रॉब्लेममुळे मेटाकुटीला आलाय. तरी शासन दरबारी या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करतोयच, परंतु शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. करमाळा तालुका म्हटलं की करमाळा तालुक्याला उजनीसारखं मोठं जलाशय या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्या अनुषंगाने कुठंतरी शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा कुठंतरी प्रश्न थोड्याफार प्रमाणात का असेना सुटला जातोय. या ठिकाणी कोळगाव धरणं असेल किंवा सेना नदीवर छोटे छोटे बंधारे असतील ते भरून घेणं असेल, परंतु यातील जो पाण्याचा वापर असेल तो विजेअभावी कुठंतरी पूर्णच क्षमतेनं होताना दिसून येत नाही. आणि खरं तर ज्यावेळेस आपण कामदार म्हणून जनतेशी संवाद साधतात त्यावेळेस लोकांची मोठ्या प्रमाणात आपल्याकडनं अपेक्षा आहे की कुठंतरी आव्हाने ह्या सर्वच बाबींमध्ये सरकारकडे मागणी करावी आणि हा आमचा प्रश्न सोडवावा. आता लाईटच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर उजनी शेतकऱ्याच्या उशाला आहे, कोळगाव पायथ्याला आहे. काय मग पाणी तुम्हाला सांगतो उशा पायथ्याला पाणी असताना सुद्धा काय आमची शेतकरी तुम्हाला सांगतो पाण्यापासून वंचित राहतात. ह्याचा आम्हाला मनापासून खेद आहे. आणि या गोष्टीचा गांभीर्याने शासनाने विचार करावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अखंडित वीज कशी देता येईल 8 तास या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी शासनाला विनंती आहे. माझ्या काळामध्ये आता मागच्या 9-10 महिन्यापूर्वी शेतफळला त्या ठिकाणी 5 MVचा ट्रान्सफॉर्मर बसवला. त्याचं उद्घाटन झालं आणि तिथल्या लोकांना त्याचा आता बेनिफिटही मिळायला लागला आहे. शेतकऱ्याला वीज व्यवस्थित मिळायला लागली. तर अशा अनेक ठिकाणी ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. काय माझं काम करतो मी जास्त पण बोलतो कमी. त्याच्यामुळं आणि ही समोरची जी मंडळी आहेत फक्त कालवा करते ह्यांच्या हातून काही झालेलं नाही करमाळा तालुक्यामध्ये.